महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याचं छोटंसं कुटुंब होतं. पत्नी आणि त्यांचा एकुलता एक मुलगा रोहन. गणू फारसा शिकलेला नव्हता. लहानपणी गरिबीमुळे त्याला शाळा सोडावी लागली. म्हणूनच त्याचं एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा शिकावा, अधिकारी व्हावा आणि आयुष्यात काहीतरी मोठं करावं. एके दिवशी रोहनने विचारलं, बाबा, मी मोठा झालो की काय बनू? गणू हसत म्हणाला, बाळा, तू जे काही बनशील ते बन, पण माझ्यासारखा कष्टाने आयुष्य जगू नकोस. रोहन रोज अभ्यास करत असे आणि गणू रोज शेतात राबत असे. त्या वर्षी गणूने चांगलं पीक घेण्याचा निर्धार केला. त्याने कर्ज काढून बियाणं, खत आणि औषधं विकत घेतली. त्याला वाटलं, यावेळी पीक चांगलं आलं तर रोहनला शहरातील चांगल्या शाळेत टाकीन. पण निसर्गाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. महिने आकाशाकडे पाहून गणू वाट बघत राहिला. शेवटी थोडा पाऊस आला, पण तोही पुरेसा नव्हता. पिकं वाढू लागली. गणूच्या डोळ्यासमोर त्याचं स्वप्न तुटताना दिसत होतं. तरीही तो मुलासमोर हसत असे. घरात कधी भाजी नसे, कधी पुरेसं अन्न नसे. अनेकदा गणू स्वतः उपाशी झोपायचा, पण रोहनच्या ताटात अन्न कमी पडू द्यायचा नाही. काही दिवसांनी शाळेची फी भरण्याची वेळ आली. मुख्याध्यापकांनी सांगितलं, आठवड्याभरात फी भरली नाही तर नाव काढावं लागेल. गणूच्या पायाखालची जमीन सरकली. घरात पैसे नव्हते. पत्नीचे दागिने आधीच विकले होते. कर्जाचं ओझं डोक्यावर होतं. शेवटी त्याने एक कठीण निर्णय घेतला. त्याचा लाडका बैल मोत्या, लहानपणीपासून त्याच्यासोबत असलेला साथीदार, गणूने मोत्याला विकायचं ठरवलं. बाजारात बैल विकताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मोत्या जणू त्याच्याकडेच पाहत होता. रोहनने हे सगळं पाहिलं. त्याच्या डोळ्यातही अश्रू आले. त्या रात्री तो रडत रडत म्हणाला, बाबा, माझ्यासाठी इतका त्रास करू नका. गणूने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आईवडिलांची स्वप्न मुलांच्या यशातच पूर्ण होतात. त्या दिवसापासून रोहनने जीव तोडून अभ्यास सुरू केला. वर्षामागून वर्ष गेले. कष्ट, संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर रोहनने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. आणि एक दिवस संपूर्ण गाव आनंदाने नाचू लागलं. रोहन मोठा अधिकारी झाला होता. गावात त्याचा सत्कार आयोजित करण्यात आला. स्टेजवर रोहनला बोलावलं गेलं. सगळे टाळ्या वाजवत होते. पण रोहनने सर्वप्रथम आपल्या वडिलांना स्टेजवर बोलावलं. गणूचे फाटके हात हातात घेऊन तो म्हणाला, लोक म्हणतात मी मोठा अधिकारी झालो, पण माझ्या यशामागे या हातांवरील घट्टे आहेत. माझ्या पदवीवर माझं नाव लिहिलं आहे, पण त्यावर हक्क माझ्या बाबांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा आहे. ज्या दिवशी माझी फी भरण्यासाठी त्यांनी त्यांचा लाडका बैल विकला, त्या दिवशीच माझं भविष्य घडायला सुरुवात झाली होती. हे ऐकून संपूर्ण गावाच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी रोहनने पहिल्या मोठ्या पगारातून वडिलांसाठी नवीन बैलांची जोडी आणि एक ट्रॅक्टर विकत घेतला. गणूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याने मुलाला मिठी मारली आणि म्हणाला, आज माझं स्वप्न पूर्ण झालं बाळा. रोहन हसत म्हणाला, नाही बाबा, आज तुमच्या कष्टाचा सन्मान झाला. बोध: आई-वडिलांचे कष्ट आणि त्याग कधीही वाया जात नाही. त्यांच्या स्वप्नांची किंमत ओळखणारी मुलं आयुष्यात नक्की यशस्वी होतात.